वाईतर्फे धामणगाव येथील हा मातोश्री पांढरा रस्ता आहे. या पांढरा रस्त्याला तब्बल 23 लाख रुपये खर्च झालेला होता. मागील आपण व्हिडिओमध्ये पाहत होतो की टोंगळ्या इतकाले खड्डे पडले होते. अक्षरशः शेतकऱ्याला इथून आपले मोटरसायकल सुद्धा शेतामध्ये जात नव्हती. तर स्वतः शेतकऱ्यांनी आपल्या खिशातून खर्च करून याला मुरुम टाकलेला आहे, फाळापट्टी करून. इकडे जाणारे जेवढे शेतकरी त्यांनी स्वतः खर्च करून मुरुम टाकलेला आहे. यात प्रशासनानं कुठलाही 1 रुपया खर्च केलेला नाही आणि अत्यंत निकृष्ट कामाची तरी प्रशासनाने याची कुठलीच दखल घेतली नाही. वेळोवेळी शेतकऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायतीला पंचायत समितीला अर्ज करूनही दखल घेत नाहीत. म्हणजे यामध्ये वरिष्ठ अधिकारी बी आहेत की काय, सामील आहेत की काय, असा प्रश्न गावकऱ्यांपुढं आणि या शेतकऱ्यांपुढं आहे. कुठेही गेलं तरी शेतकऱ्याचंच नुकसान असं का? कृषीप्रधान देश आपला फक्त म्हणण्यासाठीच आहे का? हा एक प्रश्न शेतकऱ्याला पडत आहे. तर आपण आपल्यासोबत जे शेतकरी आहेत यांनी आता स्वतः खिशातून खर्च करून जो मुरुम टाकलेला आहे, तर यांना विचारू काय झालं, कंडिशन काय होती या रस्त्याची सांगा. काय गाडी जातात शेताकडे जायला, कॅटल्या येत नव्हत्या. ट्रॅक्टर तर द्या सोडून हो, ट्रॅक्टर भरतीचं तर येणारच नाही इकडे. टोंगळ्या इतक्याली खड्डे पडले होते. तर त्याकरता मग सगळ्यांनी विचार केला की फाळापट्टी करून मुरुम टाकू आपण. खर्च या शेतकऱ्यांनी केलेला आहे. तर कशा प्रकारे आता रस्ता बरा झालाय का, रहदारी योग्य झालाय का? तुम्ही पाहा ना सर, तुम्ही पाहू शकता ना. गाडी नेऊ शकता, गाडी जाऊ शकतात. आम्ही स्वतः खर्च केला, जाणार नाही अशी कोणती गोष्ट आहे. प्रशासनानं कुठलाही दखल सुद्धा घेतली नाही. ग्रामसेवक तुमच्या आखाडे नेऊन टाका म्हणले. ग्रामसेवक सरपंचाचं म्हणणं काय आलं बरं याचं? त्यांचं म्हणणं आलं, आमचं काम झालेलं आहे, तुम्ही रस्ता तुमचा उतरून आकड्यावर मोडून तुम्ही या रस्त्याचा नेऊ शकता असं डायरेक्ट प्रशासन म्हणत आहे. कुठलीच दखल घेतली नाही. पाहू शकता प्रशासनाचा हा कारभार, त्यांचं बिल निघालं म्हणजे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. प्रशासनाचा हा कारभार खरंच कितपत योग्य आहे याच्यावर खरंच आपल्या प्रशासनानं चौकशी करावी. धन्यवाद.